उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। माध्यमांचा शिवी देऊन त्यांनी उल्लेख केलाय। वाघोलीमधील भाषण करताना अजितदादांची जीभ घसरलेली आहे, तर अजित पवार यांच्या विधानाने माध्यमांमध्ये संतापाची लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार जे एका संवैधानिक पदावर बसलेले आहेत, त्यांनी माध्यमांचा उल्लेख करताना शिवीगाळ केलेली आहे। माध्यम जी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात, बातम्या देत असतात आणि अशा माध्यमांविषयी बोलताना अजित पवारांची जीभ घसरलेली आहे, त्यामुळे माध्यमांमधून संताप व्यक्त केला जातोय। 300 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करून आपण वडू आणि तुळापूरला छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य अशा प्रकारचं स्मारक करतोय की प्रत्येकाला ते स्मारक बघितल्यानंतर अभिमान वाटावा। शौर्य असणारा राजा कसा असावा तर तो छत्रपती संभाजी राजांच्या सारखा असावा। एकही लढाई न हरलेला अशा प्रकारचा तो राजा होता। मागे भूमिपूजनाच्या निमित्तानं आलो तर त्याच्यात निवडणुकीमुळे एकही निवडणूक असं म्हणलं तर तेवढं दाखवत असतात। दादा चुकला एकही निवडणूक, अरे जो काम करतो तो चुकतो, जो कामच करत नाही तो कामच करत नाही कसा चुकणार, याचा काहीतरी डोकं चालवा ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।